चला लक्षात घ्या बाळा, प्रश्न दिलेला आहे आपल्याला, आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? बघा, ऑप्शन क्रमांक 1 आहे संख्यावाचक, ऑप्शन क्रमांक 2 आहे कालवाचक, ऑप्शन क्रमांक 3 आहे परिमाणवाचक, ऑप्शन क्रमांक 4 आहे स्थलवाचक. बघा, आपण शिकलेलोच आहोत क्रियाविशेषण अव्यय, आणि हा प्रश्न विचारलेला आहे PSI मुख्य परीक्षा 2011ला. एकदम सोपा आहे, परंतु बऱ्याच जण ह्या प्रश्नामध्ये कन्फ्युजन होणारे आहेत. आसपास म्हटल्याच्या नंतर काय हो? संख्यावाचक येईल, कालवाचक येईल, किंवा परिमाणवाचक येईल, किंवा स्थलवाचक येईल. लक्षात घ्या, आता आसपास म्हणजेच काय तर दर्शवलेलं आहे, ठिकाण दर्शवलेलं आहे. बघा, आसपास म्हटल्याच्या नंतर काय आहे? ठिकाण. आणि स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय काय सांगतं? क्रियेचे ठिकाण. बरोबर, कुठले तरी एकच क्रियेचे ठिकाण असतं, त्यावेळेस ज्यावेळेस ठिकाण किंवा स्थान दर्शवले जातं त्यावेळेस क्रियाविशेषण अव्यय तयार होतं, ते म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे याचं डेफिनेटली उत्तर काय असणार आहे आपलं? स्थलवाचक. म्हणजेच येथे, तिथे, कुठे, बरोबर, मध्ये, आसपास, जवळ, ह्यांचे जे काय उत्तर असणार आहे ते स्थलवाचक क्रियाविशेषण असणार आहे. जर आपल्याला कोठे हा प्रश्न विचारल्याच्या नंतर मिळणारं उत्तर हे स्थलवाचक असतं. कोठे म्हटल्याच्या नंतर आपल्याला उत्तर काय मिळणार? आसपास. आसपास म्हणजेच काय? कोठे. कोठे म्हणजेच काय? तर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. बरोबर, तृतीयस्थान. चला, प्रश्न क्रमांक 2. नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत? अव्यय आहेत. नंबर 1 ऑप्शन आहे तुम्हाला कालदर्शक. कालदर्शक. ऑप्शन क्रमांक ब आहे सातत्यदर्शक. सातत्यदर्शक. ऑप्शन क्रमांक 3 आहे आवृत्तीदर्शक. आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे बाळा स्थलदर्शक. स्थलदर्शक. बघा, प्रश्न काय आहे नीट समजून घ्या. नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत? ऑप्शन क्रमांक 1 आहे कालदर्शक, ऑप्शन क्रमांक 2 आहे सातत्यदर्शक, ऑप्शन क्रमांक 3 आहे आवृत्तीदर्शक, ऑप्शन क्रमांक 4 आहे स्थलदर्शक. लक्षात घ्या, प्रश्न काय दिलेला आहे? नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी. म्हणजेच ही जी काय दिलेली अव्यय आहेत, ही अव्यय काय दर्शवतात? क्रिया ही सतत चालू आहे, क्रिया ही अखंड चालू आहे. मग ज्यावेळेस क्रिया ही सतत चालू असते, अखंड चालू असते, त्यावेळेस क्रियाविशेषण अव्यय असतो सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय. काय असतं? सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय. बरोबर, म्हणजेच क्रिया याच्यामध्ये काय दिलेले आहेत? अव्यय नित्य दिलेला आहे, सदा दिलेला आहे, सर्वदा दिलेला आहे, सतत दिलेला आहे आणि नेहमी दिले आहे. या अव्ययावरून आपल्याला समजायला येतं की या अव्ययावरून क्रिया ही सतत चालू आहे, अखंड चालू आहे, क्रिया ही अखंड रूपात चालू आहे. म्हणून ज्यावेळेस सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय सांगतं की क्रिया ही अखंड आणि सातत्य चालू असणारा अव्यय असतं या सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय. म्हणून आपल्याला या प्रश्नाचं फायनल उत्तर असणार आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय. पॉइंट क्लिअर बाळा? चला चालू कर. साखर देताना सुभाष हसला. सुभाष हसला.
या वाक्यातील देताना हा शब्द रिकामी जागा आहे. नंबर 1 आहे विशेषण. नंबर 2 आहे क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय. नंबर 3 आहे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. आणि नंबर 4 आहे बाळांनो क्रियापद. क्रियापद. पहा प्रश्न काय दिलेला आहे. STI मुख्य परीक्षा 2014. STI मुख्य परीक्षा 2014 या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. क्रियाविशेषण अव्ययावरतीच आहे. बघा प्रश्न काय आहे. साखर देताना सुभाष हसला. आता देताना हा जो काय शब्द आहे हा देतानाचा शब्द रिकामी जागा आहे. बघा साखर देताना सुभाष हसला. या वाक्यातील देताना हा शब्द रिकामी जागा आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे बाळा विशेषण. ऑप्शन क्रमांक 2 आहे क्रिया विशेषण अव्यय. ऑप्शन क्रमांक 3 आहे शब्दयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक 4 आहे क्रियापद. आता लक्षात घ्या याच्यावर आपल्याला काय समजून घ्यायचंय. विशेषण म्हणजे काय पाहिलं आपण तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा जो काही विकारी शब्द असतो त्याला आपण विशेषण असं म्हणतो. बरोबर. अर्थात विशेषण हे ऑप्शन इथं कॅन्सल होतं कारण साखर हे नाम आहे पण याच्याबद्दल काही विशेष माहिती देते आहे का नाही म्हणून विशेषण होणार नाही. बघा शब्दयोगी अव्यय नाही कारण शब्दयोगी अव्यय हे वाक्यामध्ये शब्दाला जोडून येत असतात. बरोबर. म्हणजे देताना हा वाक्यात एखाद्या शब्दाला जोडून आलाय का नाही म्हणून शब्दयोगी अव्यय सुद्धा कॅन्सल. क्रियापद म्हणजेच काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो काही विकारी शब्द असतो त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. बरोबर. हे पण इथं आहे काय या देताना या शब्दामुळं वाक्याचा अर्थ पूर्ण झालाय का नाही म्हणून देताना सुद्धा ही क्रियापद येईल का नाही. म्हणजे अर्थातच राहिलं कोणतं आपलं ऑप्शन क्रमांक 2 कोणता आहे तर क्रिया विशेषण अव्यय. बरोबर. म्हणजेच का सर क्रिया विशेषण अव्यय तर का देताना हा शब्द लक्षात घ्या. देताना हा शब्द दे या धातूपासून तयार झालेला आहे. काय सांगितलेलं आहे देताना हा जो काय शब्द आहे बाळांनो देताना हा शब्द दे या धातूपासून तयार झालेला आहे म्हणून देताना हा शब्द धातू साधित क्रिया विशेषण आहे. काय आहे धातू साधित क्रिया विशेषण म्हणजे इथं धातू साधित क्रिया विशेषण जरी नसेल तर परंतु क्रिया विशेषण अव्ययाचा तो एक काय आहे प्रकार आहे. बरोबर. म्हणून क्रिया विशेषण अव्यय हे याचं फायनल उत्तर आहे. पॉइंट क्लिअर. चलो नेक्स्ट. तो न चुकता येतो. हे कोणत्या क्रिया विशेषण हे कोणत्या क्रिया विशेषण अव्ययाचे उदाहरण आहे. अव्ययाचे उदाहरण आहे. नंबर 1 आहे ऑप्शन निषेधार्थक. निषेधार्थक. नंबर 2 आहे बाळा प्रश्नार्थक. प्रश्नार्थक. नंबर 3 आहे रीतिवाचक. रीतिवाचक. आणि नंबर 4 आहे संख्यावाचक. संख्यावाचक. एकदम सोपा प्रश्न आहे बाळांनो. एकदम सोपा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय दिलेला आहे. प्रश्न असा आहे की तो न चुकता येतो. बघा तो
न चुकता येतो हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे? तो न चुकता येतो. समजून घ्यायचं बाळा, शिकवताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे न आणि ना यांचा वापर निषेध करण्यासाठी होतो किंवा नकार दर्शवण्यासाठी होतो, बरोबर. आणि ज्यावेळेस वाक्यामध्ये न किंवा ना येतो, नकार किंवा विरोध दर्शविला जातो, त्यावेळेस तिथं अव्यय जन्माला येतो. तो म्हणजे जन्माला येतो बाळा निषेधार्थक. कोणता अव्यय? निषेधार्थक अव्यय किंवा निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय, बरोबर. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 याचं काय असणार आहे? फायनल तुमचं आन्सर असणार आहे. काहीच डाऊटेबल नाही. न किंवा ना यांचा वापर वाक्यामध्ये निषेध किंवा नकार दर्शवण्यासाठी जर होत असेल तर ते वाक्य दिलेलं असणार आहे निषेधार्थक क्रियाविशेषण अव्ययाचं. पॉइंट क्लिअर. चलो नेक्स्ट. तो काय माती लिहितो? तो काय माती लिहितो? तो काय दगड वाचतो? तो काय दगड वाचतो? या वाक्याचे क्रियाविशेषण ओळखा. या वाक्याचे क्रियाविशेषण ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 आहे बाळा कालवाचक. कालवाचक. ऑप्शन क्रमांक 2 आहे स्थानिक. ऑप्शन क्रमांक 3 आहे पुण्यवाचक. आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे प्रकर्षवाचक. प्रकर्षवाचक. बघा प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला. तो काय माती लिहितो? तो काय दगड वाचतो? या वाक्याचे क्रियाविशेषण ओळखा. वाक्य काय नीट समजून घ्या, 1 मार्क तुमचा जाता कामा नये. तो काय माती लिहितो? तो काय दगड वाचतो? ठीक आहे. या वाक्याचे काय ओळखायचं आपल्याला? क्रियाविशेषण अव्यय. काय ओळखायचं आहे? क्रियाविशेषण अव्यय ओळखायचं आहे. बघा आता याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, काय दिलेलं आहे? क्रियाविशेषण अव्यय ऑप्शनमध्ये दिलेलं आहे कालवाचक, स्थानिक, पौन आणि प्रकर्षवाचक. ज्या वेळेस या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे आणि इथं सुद्धा काय दिलेलं आहे, म्हणजेच समजून जा नाम, सर्वनाम, विशेषण, बरोबर, यांचा वापर जर वाक्यामध्ये जशास तसा जर केलेला असेल तर ते वाक्यातील तो जो काही दिलेला शब्द असणार आहे तो असणार आहे स्थानिक क्रियाविशेषण अव्ययाचा. कशाचा असणार आहे? स्थानिक क्रियाविशेषण अव्ययाचा. म्हणजेच काय बाळा, नाम असो, सर्वनाम असो, बरोबर, विशेषण असो, लक्षात, यांचा वापर जर वाक्यामध्ये जसा तसा जर केला असेल तर त्या वाक्यातील दिलेला तो शब्द हा स्थानिक क्रियाविशेषण अव्ययाचं कार्य करत असतो. काय आहे? काय आहे? सर्वनाम आहे, बरोबर. काय काय आहे? सर्वनाम आहे. म्हणून इथं असणार आहे स्थानिक क्रियाविशेषण अव्यय. पॉइंट क्लिअर. चलो नेक्स्ट. पुढील पैकी कालवाचक क्रियाविशेषण, कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता? कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता? ऑप्शन क्रमांक 1 आहे बाळा आवृत्तीदर्शक. आवृत्तीदर्शक. नंबर 2 आहे ऑप्शन गतिदर्शक. गतिदर्शक. ऑप्शन क्रमांक 3 आहे निश्चयदर्शक. निश्चयदर्शक. आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे स्थितीदर्शक. स्थितीदर्शक. बघा प्रश्न काय आहे नीट समजून घ्या. खालीलपैकी
कालवाचक कशाचा आहे? खालीलपैकी कालवाचक क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. कालवाचक, बरोबर. मग बघा आता कालवाचक क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखायला सांगितला आपल्याला. कशाचा? कालवाचक क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखायला सांगितला. म्हणजेच कालवाचक क्रिया विशेषण अव्ययाचे एकूण प्रकार किती आहेत? तर कालवाचक क्रिया विशेषण अव्ययाचे एकूण प्रकार किती आहेत बाळा? 3 प्रकार पडतात कालवाचक क्रिया विशेषण अव्ययाचे, बरोबर. म्हणजेच कोणकोणते हो सर कालवाचक क्रिया विशेषण अव्ययाचे प्रकार? तर कोणकोणते आहेत? पहिला पडतो तुमचा कालदर्शक पडतो बाळा, कालदर्शक क्रिया विशेषण अव्यय. दुसरा प्रकार पडतो तुमचा सातत्यदर्शक, सातत्यदर्शक क्रिया विशेषण अव्यय. आणि बाळा तिसरा प्रकार पडतो तुमचा आवृत्तीदर्शक. कोणता पडतो? आवृत्तीदर्शक क्रिया विशेषण अव्यय. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचा काय असणार आहे? फायनल आन्सर असणार आहे. कालवाचक क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. तर कालवाचक क्रिया विशेषण अव्ययाचे मुख्य 3 प्रकार पडतात बाळा. एक आहे कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक. इथं ऑप्शनमध्ये आवृत्तीदर्शक आहे म्हणून तुमचं फायनल उत्तर असणार आहे आवृत्तीदर्शक. ओके, चलो. तेथे, इकडे, तिकडे, इकडे, तिकडे, वर, खाली, वर, खाली इत्यादी शब्दारूपावरून, इत्यादी शब्दारूपावरून, इत्यादी शब्दारूपावरून कोणत्या अव्ययाचा बोध होतो? कोणत्या अव्ययाचा बोध होतो? कोणत्या अव्ययाचा बोध होतो? चला ऑप्शन क्रमांक 1 घ्या. स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय, स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय. ऑप्शन क्रमांक 2 घ्या. कालवाचक क्रिया विशेषण अव्यय, कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. ऑप्शन क्रमांक 3 आहे रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय, रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे केवल प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. बघा प्रश्न काय आहे. येथे, तेथे, इकडे, तिकडे, वर, खाली इत्यादी शब्दावरून कोणत्या अव्ययाचा बोध होतो? कोणत्या अव्ययाचा बोध होतो? इथे, तिथे, इकडे, तिकडे, वर, खाली या शब्दावरून कोणत्या अव्ययाचा बोध होतो? ऑप्शन क्रमांक 1 आहे बाळा स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय. ऑप्शन क्रमांक 2 आहे कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. ऑप्शन क्रमांक 3 आहे रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे केवल प्रयोगी अव्यय. सोपं आहे, मी तुम्हाला सांगितलंच आहे. इथे, जिथे, इकडे, तिकडे, वर, खाली, बरोबर. हे जे काही शब्द दिलेले असतात या वाक्यामध्ये या शब्दांचा अव्यय असणार आहे बाळा स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय. का हो सर स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय? का? कारण ज्या म्हणजे स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय का सांगतं की क्रियेचं स्थळ किंवा ठिकाण दर्शवतं, बरोबर. म्हणजेच ज्यावेळेस क्रियेचं स्थळ किंवा ठिकाण दर्शवलं जातं त्यावेळेस इथं जन्मास येतं स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय. तिथं तयार होणारा अव्यय असतं स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय. ज्यावेळेस वाक्यातील क्रियापदाला आपण जर कोठे हा प्रश्न शब्द विचारला तर मिळणारं उत्तर जे असतं ते असतं स्थलवाचक क्रिया विशेषण अव्ययाचं. आलं लक्षात? कोठे तर इथे, कोठे तिथे, कोठे इकडे, कोठे तिकडे, कोठे वर, कोठे खाली. याचं मिळणारं कोठेचं मिळणारं उत्तर येथे, तेथे, इकडे, तिकडे, वर, खाली असल्यामुळं
दिलेलं जे काही प्रश्न आहे या दिलेल्या प्रश्नाचं फायनल आन्सर असणार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. ओके.